बीडचं राजकारण हे कायम राज्याच्या केंद्रस्थानी राहिलंय। पूर्वी गोपीनाथ मुंडे यांचं जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व होतं, परंतु मुंडे गेल्यानंतर परिस्थिती बदलली आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता। बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी असे 6 मतदारसंघ आहेत। या 6 पैकी गेवराईमधून भाजपचे लक्ष्मण पवार, केजमधून भाजप नेत्या नमिता मुंदडा आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं माजलगावमधून प्रकाश सोळुंके, बीडमधून संदीप क्षीरसागर, परळीतून धनंजय मुंडे आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे यांना निवडून आणलंय। मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत। एकंदरीतच या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्याच्या राजकारणात कुठली समीकरणं जुळून येऊ शकतात, युती आणि आघाडीमध्ये कुणाला उमेदवारी मिळणार, लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभेत दिसणार का, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागा जिंकून महाविकास आघाडी फॉर्मला आली, तर निवडणुकीआधी फॉर्ममध्ये असणारी महायुती 17 जागा मिळून बॅकफूटवर गेली। बीडमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे विजयी झाले। त्यांनी अनपेक्षितपणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला। हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला, त्यामुळे पंकजांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली गेली। बीड जिल्ह्यात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 2019च्या राजकीय स्थितीनुसार भाजपनं 2 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागा जिंकल्या होत्या। तर सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीनुसार महायुतीकडे आता 5 आमदार आहेत। यामध्ये भाजपच्या 2 तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 आमदारांचा समावेश आहे। तर महाविकास आघाडीकडे म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत। 6 पैकी भाजपने येथे 2 जागा जिंकल्या होत्या। गेवराईमधून लक्ष्मण पवार, केजमधून नमिता मुंदडा या आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजलगावमधून प्रकाश सोळुंके, बीडमधून संदीप क्षीरसागर, परळीतून धनंजय मुंडे आणि आष्टीमधून बाळासाहेब आजबे निवडून आले होते। पण आता राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय समीकरणं बदलली आहेत। 5 आमदारांचं संख्याबळ असताना लोकसभेला पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला। लोकसभेला भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत झाली होती। महायुतीकडील आमदारांची संख्या जास्त असल्याने साहजिकच पंकजा मुंडे यांचं पारडं जड वाटत होतं, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला। बजरंग सोनवणे खासदार म्हणून विजयी झाले। एकंदरीतच सगळ्या मतदारसंघातील मताधिक्य पाहिलं तर पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी या 3 विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली होती, तर बजरंग सोनवणे यांना गेवराई, बीड आणि केज मतदारसंघातून लीड मिळाली होती। केज आणि गेवराई या दोन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असून देखील बजरंग सोनवणे यांना लीड मिळाली, ही एक आश्चर्याची गोष्ट होती। गेवराईतून पंकजा मुंडे यांना 39,000ची लीड, केजमधून 13,000ची लीड आणि बीड विधानसभा मतदारसंघातून सोनवणे यांना 61,000ची लीड मिळाली होती। तर पंकजा मुंडे यांना भावामुळे परळी मतदारसंघात तब्बल 74,000ची लीड मिळाली। माजलगावात तर पंकजांना फक्त 935 मतांची लीड होती। तसंच आष्टी मतदारसंघातून पंकजा यांना 32,000चं मताधिक्य मिळालं होतं। शेवटी निकालात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे 6,550 मतांनी विजयी झाले आणि पंकजांना पराभव स्वीकारावा लागला। एकंदरीतच बीडच्या राजकारणावर लोकसभेत मनोज जरांगे यांचा प्रभाव ठळक दिसून आला। बजरंग सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांची भेट घेतली होती, यामुळे जरांगे यांच्यामुळे सोनवणे विजयी झाले अशी चर्चा रंगली। विजयानंतर जरांगेंची भेट घेऊन बजरंग सोनवणे यांनी ही गोष्ट मान्यही केली। तसाही बीडमध्ये मराठा आंदोलनाचा प्रभाव हा जास्त दिसून येत होता। बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। 21,97,830 मतदार आहेत, त्यापैकी 7,70,000 मतदार हे मराठा आहेत। शिवाय ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरणही इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालं होतं, ज्याचा थेट फायदा बजरंग सोनवणे यांना झाला। आता प्रश्न असा आहे, येत्या विधानसभेत जरांगे फॅक्टर किंवा मराठा आंदोलन प्रभावशाली ठरणार का? लोकसभेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी मनोज जरांगेंचा उल्लेख केला होता। त्यातून मतदारांना सूचक संदेश गेला आणि बजरंग सोनवणे निवडून आले। यावेळी दसऱ्याला मनोज जरांगे यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेऊन मोठं शक्ती प्रदर्शनही केलं। जरांगे यांनी बीडच्या प्रत्येक मतदारसंघात जाऊन घोंगडी बैठकाही घेतल्या होत्या। या सगळ्या शक्ती प्रदर्शनाचा धसका काही महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला दिसतोय। महायुतीच्या काही नेत्यांनी आंतरवली सराटीमध्ये उडबस वाढवली आहे। 18 ऑक्टोबरला माजी आमदार सुरेश धस यांनी मध्यरात्री 1 वाजता मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी इथे जाऊन भेट घेतली। सुरेश धस आष्टी, पाटोदा मतदारसंघातून भाजपकडून लढण्याची तयारी करतायत। धस यांच्या भेटीने बीडमध्ये जरांगे फॅक्टर अजूनही कायम आहे हे सिद्ध होत आहे।
तर पंकजासारख्या मोठ्या नेत्याला या फॅक्टरचा फटका बसू शकतो, तर विधानसभेलाही हा मुद्दा गाजणार अशी भीती महायुतीच्या नेत्यांच्या मनात दिसते. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही गेल्या आठवड्यापासून 2 वेळा जरांगे यांची भेट घेतली आहे. जरांगे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं राज्य सरकारची भूमिका कुठलीही असो, आपल्या पातळीवर जरांगे यांच्याशी जवळीक साधून फायदा घेण्याचा प्रयत्न स्थानिक नेते करताना दिसत आहेत. यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही जरांगे फॅक्टर बीडमध्ये आपला करिश्मा यावेळी दाखवणार हे नक्की आहे. जरांगे फॅक्टर समोर महायुतीचा निभाव लागणार का, की महायुती आपलं बीडमधील वर्चस्व कायम राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.